नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवाईनगर वर्तकनगर महाराष्ट्र नगरमध्ये 20 वर्षांनी अचानक पाणीपट्टीची बिलं आणि त्यावर लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा म्हाडा प्रशासनाने सोसायट्यांना पाठवल्याने सर्वसामान्य रहिवाशांचा तोंडचं पाणी पळालं आहे. यावर आमदार संजय केळकर यांनी म्हाडा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून जाब विचारला. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून तूर्त कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांना शिवाईनगर वर्तकनगर महाराष्ट्र नगरमध्ये म्हाडाच्या चाळी आणि इमारती असून 40 ते 50 वर्ष जुन्या आहेत. त्यामुळे या सोसायट्यांना म्हाडामार्फत पाणी पुरवठा करण्यात येत होता. सुरुवातीला या सोसायट्यांना नियमितपणे पाण्याची बिलं येत होती. मात्र मागील 2 दशकांपासून त्यांना बिलं आणि नोटीसही प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या नव्हत्या. आता त्याबद्दल 20 ते 22 वर्षांनी म्हाडाने अचानक या सोसायट्यांना पाणीपट्टी थकल्याच्या नोटिसा बजावून 15 दिवसात बिलाची रक्कम आणि त्यावरील दंड भरण्यास सांगितलं आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा या नोटिसांच्या माध्यमातून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाईनगर भागात काही सोसायट्यांना 1 ते सव्वा लाखाची पाणीपट्टी आणि त्यावर 10 ते 15 लाखांचा दंड भरण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत. वर्तकनगर भागात काही सोसायट्यांना 2 ते 3 लाखांची पाणीपट्टी आणि त्यावर 10 ते 15 लाखांचा दंड भरण्याच्या नोटीस बजावण्यात आलेली आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्र नगरमध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्या बिलांना स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील मी त्यांना कार्यवाही सुचवलेली आहे. लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. खासदार नरेश म्हस्के यांनी मीरा रोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यासंबंधात अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तसेच काही कामं येत्या 10 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश देखील दिले आहेत. मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्टेशनवरील प्रलंबित कामासंदर्भात DRM पंकज सिंग आणि वेस्टर्नचे GM अशोक मिश्रा यांच्याबरोबर खासदार नरेश म्हस्के हे शिवसेना जिल्हा प्रमुख राजू भोईर आणि उत्तर भारतीय नेते विक्रम प्रताप सिंग यांचा समवेत गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. ती कामं आता जलद गतीने सुरू झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान समाधान व्यक्त केले. खासदार नरेश म्हस्के यांनी प्रथम भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागाला भेट दिली. एक्सेलेटर व छताच्या कामाची पाहणी केली. स्वच्छतागृहाच्या समस्या तसेच काही कामासंदर्भात अडचणी कामांना उशीर केला होत असल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी DRM यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधत कामं लवकर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. खासदार नरेश म्हस्के यांनी परिपूर्ण रेल्वे स्टेशनची पाहणी केली. दोन्ही बाजूंची पार्किंगची समस्या जाणून घेतली. प्रवाशांशी चर्चा केली. तृतीयपंथी व्यक्ती आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्यांपासून महिलांना जो त्रास होत आहे याबाबत पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी चर्चा केली आणि रेल्वे पोलीस यांनाही फैलावर घेऊन दोघांना एकमेकांच्या सहकार्याने प्रवाशांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्या आहेत.
विद्याप्रसारक मंडळ TMC विधी महाविद्यालय या प्रसिद्ध महाविद्यालयाच्या 50व्या बॅचचा पदवीप्रदान सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी ठाणे जिल्ह्याचे न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश SB अग्रवाल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, महाराष्ट्र गोवा अधिवक्ता मंडळाचे माजी अध्यक्ष गजानन चव्हाण, सुदीप पाचबोला तसेच विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर आणि सचिव अभय मराठे यावेळी मंचावरती उपस्थित होते। यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर श्री विद्या जयकुमार यांनी सर्व अतिथींचे स्वागत करून सोहळ्याची प्रस्तावना मांडली। ठाणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विधी व्यवसाय हा फार कष्टाने व नियमित अभ्यासानेच करता येतो। विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधीचा अभ्यास नियमितपणे सुरू ठेवून नवनवीन न्याय निर्णय वाचत राहावे असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे। विधी व्यवसाय हा जगभरात सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय झालेला असून व्यवसायाने अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। अगोदरच्या काळामध्ये विधी पदवी घेतल्यानंतर वकिली हा एकमेव व्यवसाय उपलब्ध असायचा, परंतु आता विधी पदवीनंतर अनेक प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत, जसे की वकिली, न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश होणं, जसे की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, कंपन्यांमध्ये विधी अधिकारी म्हणून कार्य करणे, अशा प्रकारच्या विविध संधी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आज उपलब्ध असलेल्या साधनांमुळे कायद्याचा अभ्यास करणं, शोध करणे, त्यांचा अर्थ समजून घेणं, कमी वेळेत अनेक न्यायनिवाडे यांचं आकलन करणं फार सोपं झालं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। या साधनांचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी कायद्याचा योग्य तो अभ्यास करून वकिली व्यवसायामध्ये यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत। 150 विद्यार्थ्यांना या ठिकाणी पदवी प्रदान करण्यात आली। नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे, चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे। ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमध्ये आपण जे काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। कल्याण शहरातील नवीनतम आणि अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी ते बोलत होते। यावेळी शिंदे म्हणाले की आजचा दिवस कल्याण डोंबिवलीच्या इतिहासातला सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे। एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। RTO विभाग राज्याला महसूल देणारा एक महत्त्वाचा विभाग आहे, म्हणून प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली। एक परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं। या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत व परिवहन सेवेचे ST ड्रायव्हर, कंडक्टर किंबहुना RTO विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना देखील सुविधा देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि म्हणून जे काय आपल्याला सहकार्य लागणार आहे ते परिपूर्ण सहकार्य राज्य सरकारकडून मिळेल असंही त्यांनी म्हटलं। यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, कुमार आयलानी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अप्पर परिवहन आयुक्त भरत काळसकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांसह इतर अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते। दीव, दमण व गोवा या राज्यातील अवैध मद्याच्या साठ्यावरती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई सुरू असताना आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील साई धाब्याजवळ हरियाणा निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंबई नाशिकवरून कल्याण परिसरातून राज्यातील अवैध मद्याच्या साठ्याची वाहतूक होणार आहे। त्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील साई ढाब्याजवळ सापळा रचून महिंद्रा कंपनीच्या बलेरो या वाहनाला थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनाच्या मागील बाजूस प्लॅस्टिकचे कॅन भरलेले होते। मात्र या गाडीमध्ये विशेष कप्पा तयार करण्यात आला होता। त्या कप्प्यामध्ये आरोपींनी हरियाणा निर्मित विदेशी मद्याचा साठा लपवला होता। त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने टेम्पोवरती कारवाई करत विदेशी मद्याच्या 53 बॉक्स आणि विदेशी मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेला बलेरो कंपनीचा टेम्पो असे 25,63,980 रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे। किती आरोपी आहे तर आता सध्या 2 आरोपी आहेत, पण यामध्ये आरोपीची किंमत 25 लाखाच्या आसपास आहे। म्हणजे
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय श्री राजेश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेबाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहेत तर त्याच्या आडमध्ये चोरकप्पा बनवून सुमारे 53 बॉक्सेस विदेशी मद्याचे जे सगळे हायर ब्रँड आहेत म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो असे स्कॉचचा साठा त्यांना सापडला. हा स्कॉचचा साठा हरियाणा राज्यासाठी आयात केलेला होता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये आवक झाल्याची निदर्शनास आलं. यामध्ये टेम्पो जो पिकअप टेम्पो आहे त्याच्या किमतीसह जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि 2 आरोपींना अटक केली आहे. यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे. तपासामध्ये निदर्शनास येईल हा नेमका कुठे कुठे जात होता आणि 53 बॉक्स स्कॉच ही म्हणजे या लगतच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सापडली. त्याच्यामुळे याचा नेमका सोर्स काय हे तपासामध्ये निदर्शनास येईल. सध्या तरी 2 आरोपी आहे. याच्यामध्ये तपासानंतर हा नेमका कोणाला पुरवण्यात येत होता आणि याचा मागचा किंगपिन कोण सूत्रधार कोण हे तपासामध्ये निदर्शनास येईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.